जैसा कि आप सबने देखा होगा कि हम लोग राइड कर रहे हैं और सारे के सारे हम लोग के ट्रैफिक पुलिस वाले कितने अच्छे से हम लोगों को रास्ता दिलवा रहे हैं। किसी भी तरह का कोई दिक्कत नहीं हुई है। और अगर इस तरीके से हम लोगों को मिलता रहे सपोर्ट, तो जितने लोगों के मन में डर है कि हम लोगों का एक्सीडेंट हो सकता है या कुछ भी, तो वो सब डर खत्म हो रहा है धीरे धीरे। जैसे हमारा अभी रहता है ना हर घर तिरंगा, ऐसे आगे चल के जल्दी ही ऐसा होगा कि हर घर सायकल होगी। सो थँक्स टू ऑल ऑफ यू। सरिता कटारिया, मी मनोज सरांची मिसेस आहे। मी पण इंटरनॅशनल स्टेट चॅम्पियन आहे आणि सायकलिंग मला आवडतं। निदान त्यांनी चालू केलं त्यामुळे आम्हाला ब्लाइंड लोकांना हे सायकलिंग करायला मिळतं आणि मुरुगन सरांसारखे पायलट आहेत म्हणून आम्हाला हे आमची जी हे आहे आनंद आहे तो आम्हाला मिळतो। पहिले तर आम्ही पार्शली वगैरे मिळूनच सायकलिंग करायचो, पण रोडवरून चालताना वगैरे खूप त्रास होत होता कारण काही गोष्टी दिसत नाहीत। त्यामुळे नॉर्मल लोकांनी पुढे येऊन आम्हाला मदत करावी आणि सायकलिंगला आम्हाला असंच पुढे हा कारवा आमचा जो चालू आहे तो तसाच पुढे न्यावा अशी सगळ्यांना माझी खूप रिक्वेस्ट आहे। मित्रांनो, सरिता मॅडमने तुम्हाला सांगितलं की जसं की आता त्यांनी आवाहन केलं की प्रत्येकाने टँडम सायकलिंगला यायला पाहिजे। सो मी तुम्हाला सर्वांना सांगतो की जास्तीत जास्त टँडम सायकलिंगकडे वळा, म्हणजे सरितासारख्या अजून ब्लाइंड लोकांना सायकलिंग करायला मदत होईल, कारण त्यांची पण इच्छा असते खूप लांब लांब सायकलिंग करायला। तुम्ही आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज बघितले, टँडमचे एक्सपिडिशन्स बघितलेत, मध्येच आपण के2के अजय बरोबर केलं, त्याच्यामध्ये पण पायलट्स होते बरेच सारे। सो तुम्हाला मी आवाहन करतो सगळ्यांना की या व्हिडिओच्या मार्फत की तुम्ही देखील टँडम सायकलिंगकडे वळा आणि सरितासारख्या बऱ्याच लोकांना तुमची मदत होईल। थँक्यू। हाय एवरीवन, आई एम निकिता परमार, आई एम फ्रॉम थाने। मैं रोज़ साइकिल चलाती हूँ, ऑफिस टू होम, होम टू ऑफिस। मेरा ये सभी महिलाओं से कहना रहेगा कि वो बाहर निकलिए और साइकिलिंग कीजिए। कुछ ग्रोसरी स्टोर्स हो, कहीं पे लाना हो, कुछ खरीदने जाना हो या फिर व्हाटएवर, मतलब साइकिल चलाइए, घर से बाहर निकलिए, तंदुरुस्त रहिए, फिट रहिए। नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये जबरदस्त स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण संडे झोन सायकलिंगमध्ये सहभागी झालो आहे, ज्याला ऑर्गनाईज केलं आहे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि फिट इंडिया यांनी। आपल्याला इथे इन्व्हिटेशन दिलं आहे व्हील्स अँड बॅरल्स सायकलिंग क्लबने। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संडे झोन सायकलिंग बघायला मिळणार आहे, खूप सारे लोकांशी बोलायला मिळणार आहे, चांगले चांगले सायकलिस्ट बघायला मिळणार आहेत। मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि सायकलिंगची प्रेरणा देणारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी हा खूप शेअर करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आर यू गाइज एक्साइटेड? आर यू गाइज रेडी? क्रीडाबाई युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे, तसंच BYCS इंडिया, व्हील्स अँड बॅरल्स असोसिएशन आणि ठाणे जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संडे ऑन सायकल हा उपक्रम राबविण्याचं कार्यालयाने निश्चित केलं। त्याप्रमाणे तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार। All the cyclists of Thane, Mumbai and MMR, our association with Thane Collector Office, Thane District Sports Officer, Fit India, this Sundays on Cycle, we all want to thank our Sports Minister, Shri Dr. Mansukh Mandavia ji, and I want to thank our team, Wheels and Barrel Cycling Club and Bikes India. थैंक यू सो मच। आप लोग सब लोग सुबह इतना आए और ये हर संडे हम फिट इंडिया जो राइड कर रहे हैं, ऐसे फर्स्ट टाइम हो रहा है। हम देख रहे हैं कि बड़े बड़े अधिकारी सारे लोग साइकिल पे उतर रहे हैं, ऐसा कभी नहीं हुआ है। ऑल थैंक्स टू आवर स्पोर्ट्स मिनिस्टर, अ बिग क्लैप फॉर हिम। ट्रैफिक पुलिस एंड पुलिस ऑफिसर्स एंड डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स फॉर सपोर्टिंग अस, थैंक यू सो मच। लीजेंडरी साइकिलिस्ट ऑफ थाने, प्रसाद खिरनार साहब, असिस्टेंट कमिश्नर सोशल जस्टिस डिपार्टमेंट। सर के अचीवमेंट्स, he's got 23 national medals, 7 gold, 9 silver, 7 bronze, Ahmednagar Pune cycling race winner in 2007, and he is also a winner of 2023 Geo Cyclothon 50 kilometers. A big clap for him. आम्हाला अजून असे अधिकारी पाहिजे जे स्वतः सायकलिंग करतात, तेव्हाच लोकांना इम्पॉर्टन्स कळेल सायकलिंगचं काय आहे म्हणून। दे आर पार्शली ब्लाइंड, दे कॅनॉट सी, बट देन त्यांचा एन्थुझियाझम एवढा आहे की त्यांना सायकलिंग करायचं आहे, म्हणून ते पायलट हेल्प करतात त्यांना सायकलिंग करायला। अ बिग क्लॅप फॉर देम, व्हॉट एन एन्थुझियाझम। लास्ट 10 वर्ष झाले आम्ही मुंबईमध्ये फक्त ब्लाइंड मुलांसाठी, त्याच्यात लो विजन आणि टोटली ब्लाइंड
असे सगळे मुलं सायकलिंग करतात. हर संडेला आपलं शिवाजी पार्कला पार्किंग आहे आणि तिथे 10 सायकल्सवर ब्लाइंड मुलं सायकलिंग करतात आणि दरवर्षी 600 किलोमीटरची राईड, अक्कलकोट, पंढरपूर वारी वगैरे ही सगळी आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात तुमच्यासारखे पायलट्सचा सपोर्ट असल्यामुळे हे शक्य होतं. असाच सपोर्ट मिळाला तर आम्ही जरूर पुढे खूप साऱ्या तुमच्या बरोबरीने अचिव्हमेंट करण्यासाठी उपलब्ध राहू शकतो तुमच्याबरोबर. थँक्यू. मैं कुछ भी नहीं बोलूँगा सर, एक सेकंड आ जाइए, आपको तकलीफ दे रहा हूँ. इनके पैरों को देखिए खाली, इनके दोनों पैर रेलवे एक्सीडेंट में कट हुए, लेकिन आज भी वो साइकिलिंग करते एकदम हमारे से अच्छा. सबको खास करके देखिए, लोगों ने बड़े बड़े लोगों को धन्यवाद दिया. मैं पहले साइकिलिस्ट को धन्यवाद देता हूँ कि आप सब लोग टाइम पे आए और इस प्रोग्राम में शामिल हुए. बाकी जितना भी चिराग जोर लगाए, म्यूनसिपालिटी जोर लगाए, मनसुख सर जोर लगाए, अगर आप लोग नहीं होंगे तो कुछ नहीं होगा. तो जैसा महेश भाई ने भी बोला है कि जब भी आप साइकिल चलाते हैं प्लीज शो योरसेल्फ कि हम साइकिल चला रहे हैं, और सिर्फ फिटनेस तक ही मत सीमित रखिए. सुबह 10 किलोमीटर 25-50 किलोमीटर मत चला के अच्छा है. दिन में रोज नहीं कर सकते तो कम से कम वीकली एक बार साइकिल टू वर्क, कि भाई आप घर का कुछ सामान लेने जा रहे हैं, कुछ दूसरे छोटे मोटे काम से जा रहे हैं, तो 5 किलोमीटर 7 किलोमीटर रोज साइकिल चलाने की कोशिश करें फॉर वर्क, नॉट फॉर फिटनेस. तो ये जो रहेगा ये खास इम्पैक्ट देगा और पोल्यूशन बाकी तकलीफें भी बहुत कम होगी. गवर्नमेंट को भी लगेगा कि लोग दिन में भी साइकिल चला रहे हैं, तो गवर्नमेंट आपकी और हमारी सुविधा देखेगी और उस तरह का सायकल ट्रॅक बना के हमको देगी. थँक्यू. नमस्कार, मी सायली जाधव. मी तालुका क्रीडा अधिकारी म्हणून ठाणे येथे कार्यरत आहे. मी स्वतः एक आंतरराष्ट्रीय खेळाडू असून महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त आहे. आज आपला संडे ऑन सायकल हा इव्हेंट होता. 29 ऑगस्ट आहे, जो मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. तर ह्या दिवशी आपण खरंच एका लेजंडला आपण त्यांच्या प्रती एक सन्मान म्हणून आपण हा दिवस साजरा करतो आणि त्याच्याच प्रित्यर्थात 31 ऑगस्टला आपण सायकल रॅली आयोजित केली आहे. तर आज खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या सायकल रॅलीमध्ये मिळाला आणि मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करेन की नक्की तुम्ही या ठिकाणी या. आज या ठिकाणी आम्ही असे काही सायकलिस्ट बघितले की ज्यांनी रेल्वे अपघातामध्ये आपले दोन्ही पाय गमावलेले आहेत, पण त्याच ईर्षेने आज ते इकडे सायकलिंग करतात. नक्कीच त्यांना बघून आपण प्रेरित होऊ शकतो. आपण बरेचदा अनेक कारणं देतो की काही गोष्टी न करण्याच्या किंवा घराबाहेर न पडण्याच्या, पण मी या निमित्ताने सगळ्यांना कळकळीची विनंती करेन की कृपया बाहेर पडा. कोविडसारख्या जेव्हा महामारी आली त्यानंतर आपल्याला आपल्या आरोग्याचं जास्त महत्त्व कळालं की आपल्याला एका श्वासासाठी जे लाखो करोडोने पैसे खर्च करावे लागत होते, जर कदाचित तेच आपण जर का हे सायकलिंग किंवा जे रेग्युलर एक्सरसाइज असेल ते केल्यामुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. नमस्कार, मी प्रसाद खेरनार. मी महाराष्ट्र शासनामध्ये सामाजिक न्याय विभागामध्ये असिस्टंट कमिशनर आहे आणि मूळचा मी स्पोर्ट्समध्ये सायकलिंग या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळलेलो आहे. राष्ट्रीय स्तरावरील 23 पदके मला मिळालेली आहेत महाराष्ट्राकडून खेळून. तसेच आंतरराष्ट्रीयमध्ये ज्युनियर एशियन सायकलिंग चॅम्पियनशिपला पण माझी निवड झालेली आणि मी पार्टिसिपेट केलेलं. काही रेसेस आहेत ज्या ओपन सायकलिस्टसाठी आहेत. अहमदनगर पुणे रेस यामध्ये मी 2007ला विनर आहे. सध्या मी सायकलिंग करत असतो आपल्या फिटनेससाठी. ते एक पॅशन पण आहे आणि शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी, हेल्दी ठेवण्यासाठी सायकलिंग हा एक बेस्ट पर्याय आणि व्यायाम आहे. त्यामुळे सर्व फिटनेस एन्थुझियास्ट जे आहेत त्यांनी सायकलिंग करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि सायकलिंग केल्याने ज्या काही आपल्या ॲबिलिटीज आहेत त्या डेव्हलप होत असतात. कार्डिओव्हास्क्युलर ॲबिलिटीज चांगल्या राहतात. त्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होऊन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट्स येतात. त्यामुळे मी सर्वांना हेच आवाहन करू इच्छितो की सर्वांनी सायकलिंगमध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद. थाने में साइकिलिंग एसोसिएशन है, उनके हेड है बादराव सर और हमारी बहुत अच्छी दोस्ती है. दीक्षित मैडम ने हमको इनके साथ में इंट्रोड्यूस कराया था. तो साइकिलिंग एसोसिएशन हमारे साथ में हमेशा से है और अब तो ऑफिशियली है क्योंकि हम भी फिट इंडिया के साथ में है. तो बादराव सर के लिए एक जोरदार तालियां यानी इनके टीम के लिए.
आपको ऐसा लग रहा है हम हमारे खुद के लिए करें, लेकिन आप राष्ट्र के लिए कर रहे हो। आप हर दिन पोल्यूशन फ्री इंडिया के लिए काम कर रहे हो। यही मैसेज सब जगह इससे जाए, इस रैली से जाए। और आप लोग सारे एमेचर्स हो, खुद के लिए कर रहे हो, लेकिन अपकमिंग जो स्टार्स है, जो आपके घर में बच्चे हैं, उनको भी मोटिवेट करिए, उनको कॉम्पिटिटिव साइकिल्स में आने के लिए बोलिए कि BSO लेवल पर भी साइकिलिंग होती है। अंडर 14 है, 17 है, 19 है, उनको बहुत सारे बेनिफिट्स है, तो उनको भी थोड़ा प्रमोट करिए। थैंक यू। रोलिंग। नमस्कार, मी विश्वास चव्हाण. मी इंडियन नेव्हीमध्ये नेव्हल डॉकॅटला सर्व्हिसमध्ये आहे. मी सध्या डेप्युटी मॅनेजर HRD म्हणून आहे आणि त्याचबरोबर मी ऑफिसर इन्चार्ज नेव्हल डॉकॅट ॲडव्हेंचर क्लब आहे आणि माझं NCCचं पण कमिशन आहे. मी लेफ्टनंट कमांडर म्हणून मी सर्व्हिस देतो आहे आणि मी आता 3 वर्षापासून सायकलिंग करतो आहे. मला खूप इंटरेस्ट वाटतो याच्यामध्ये. संडेजला मी नेहमी सायकलिंगचे जे इव्हेंट असतात तो अटेंड करतो आणि आता मी नवीन इनिशिएटिव्ह आमच्या नेव्हल डॉकॅटमध्ये सुरुवात केला आहे. आमचे जे यार्ड एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक सायकल रायडर्स म्हणून एक ग्रुप तयार केलेला आहे आणि मॅक्झिमम यार्ड एम्प्लॉईजसाठी आम्ही त्यांना एनकरेज करतो की तुम्ही ते जॉईन करा आणि नॉन वर्किंग आवर्समध्ये तुम्ही सायकलिंग करा आणि आपलं फिजिकल फिटनेस ठेवा. फिट इंडिया ह्या सायकल रॅली आज ऑर्गनाईज केली होती ठाणेमध्ये आणि त्यात व्हील्स अँड बॅरल्स ह्या सायकल कम्युनिटीनी मला इन्व्हाइट केलं होतं, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. Hey everyone, I'm Rohit Deshmukh, member of Wheels and Barrels. I've been riding since 2020 post-COVID and I want everyone to join Sundays on Cycle. I am Chirag. I am a member of cycling club, Wheels and Barrels Cycling Club, and a bicycle mayor of Thane. I would like to thank District Sports Officer and Fit India and our Sports Minister of India Shri Mansukh Mandavia जी, जिनके वजह से हम एवरी संडेज ऑन साइकिल का जो प्रोग्राम है हर डिपार्टमेंट के साथ हमें मौका मिल रहा है. लास्ट टाइम हमने पुलिस के साथ किया, इस बार हमने डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर के साथ में किया. हमारी टीम इसमें जुड़ी हुई थी. थाने मुंबई एंड MMR रीजन से तमाम साइकिलिस्ट लोग आए, हमें सपोर्ट किया और बहुत आनंद में महसूस हो रहा है कि सब लोग आए और बहुत अच्छा राइड हमने फिनिश किया. थैंक यू सो मच दिल से टीम व्हील्स एंड बैरल्स साइकिल क्लब, टीम बाइक्स इंडिया, DSO, पूरी इनकी टीम, इनको बहुत परेशान किया है. I mean extremely apologize to everyone. और हमारे ट्रैफिक पुलिस जो सुबह सुबह उठ के हमारे लिए आए हैं, उनका गणपति का ऑलरेडी पोस्टिंग चल रहा है. रात भर वो लोग ड्यूटी कर रहे हैं, उसके बाद में अभी है और आज 5 दिन का विसर्जन है, फिर भी वो लोग हमारे लिए आए, हमारे सेफ्टी के लिए आए. एक चीज के लिए मैं हमेशा ट्रोल होता हूँ कि मैं साइकिलिंग बहुत कम करता हूँ, मैं बाइसिकल मेयर हूँ. बट एक चीज मैं बताता हूँ आप लोगों को, मैं 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, 200 किलोमीटर में मैं बिलीव नहीं करता हूँ. मैं उसको ही विनर दूंगा जो आप अगर 1 किलोमीटर भी 2 किलोमीटर भी अगर आपका कार या बाइक अगर आप रिप्लेस करते हैं, जैसे सर ने बताया कि अगर आपको दूध, पाव, चाय पत्ती या भाजी अगर लेने को जाने का है, अगर आपने मोटर बाइक का अगर ईंधन बचाया है तो आप हमारे लिए विनर है. बाकी आप कर रहे हैं, आपके फिटनेस के लिए कर रहे हैं, आप फिटनेस के लिए भी कीजिए, समाज के लिए कीजिए, देश के लिए कीजिए. थँक्यू सो मच. सर्वांना मी एवढंच सांगेन की आपण जसे सायकल चालवतो तसंच ते लोकांना दाखवू आपण. म्हणजे इन दी एंड मी माझा चॅनल त्याच्यासाठी सुरू केला की आपण जे करतोय ते लोकांना दिसलं पाहिजे आणि जर दिसलं तरच ते लोक देखील सहभागी होतील. सो मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे, जेवढं बघताय तेवढं शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू. महेश दादा is an official cycling YouTuber for this event and from a cycling team. थँक्यू सो मच. अरविंद गोविंद सहस्रबुद्धे, व्हील्स अँड बॅरल्स बरोबर 2018 पासून आहे. ही 2018चं हे जर्सी आहे आणि मी वयाच्या 50व्या वर्षी सायकलिंग करायला सुरुवात केलं. आता करंट काय वय तुमचं? आता 62 वर्ष आहे. जबरदस्त. जेवढं जमेल तेवढं करतो. दॅट्स ऑल. ऑल फिट मॅन, यंग साइकिलिस्ट. ही वॉज विथ मी इन माळशेज घाट. एंजॉयड माय. थैंक यू सो मच. थैंक यू. मेरा साइकिल पंचर हो गया, मेरे को बहुत लेट हो गया. मैं सबसे लास्ट में आया हूँ. फर्स्ट में आने वाला चाहता था, मैं फर्स्ट आना चाहता था, एकदम लास्ट में आया हूँ मैं. सर आपने कंप्लीट किया, बहुत बड़ी बात है सर. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच सर. वेलकम सर, वेलकम. 3 cheers for DSO, Fit India Cycling Club,
Sundays on Cycle, Wheels and Barrels and Bikes India, Thane. Hip hip! Hip hip! Hip hip! गणपती बाप्पा मंगल मूर्ती हर हर भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.